आज का हमारा जो दिन है वो हर साल नए साल में ये दिन होता है 3 दिसंबर। अभी 3 दिसंबर का मतलब ये होता है कि जैसे कि 6 दिसंबर में बाबा साहब अम्बेडकर की जयंती है, तो वैसे ही हमारे एक विकलांग लोगों में से एक तो वो दिन है। और वो दिन के लिए हमारे अलग अलग कैटेगरीज के विकलांग है। वो विकलांग कुछ पैर से है, कुछ चल ही नहीं सकते, वो व्हीलचेयर में है, कोई सुन नहीं सकता है, बोल नहीं सकता है। तो ऐसे अलग 2016 का कैटेगरी के हिसाब से 21 कैटेगरी के विकलांग लोग इस दुनिया के अंदर अभी मोदी सरकार के माध्यम से है, जो पहले 6 थे। आज की तारीख में मोदी सरकार के माध्यम से लोगों का बहुत सुविधा मिल रही है और आगे भी मिलती रहेंगी। हमारे बाला साहब ठाकरे, हमारे आनंद दिघे साहब, हमारे उप मुख्यमंत्री शिंदे साहब, वो इन लोगों के लिए, हमारे विकलांगों के लिए काफ़ी वर्षों से उनको आपला विकलांग म्हणजे त्यांना आपल्या दिव्यांग बांधवांचं हृदयामधलं या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या जातात, म्हणून ते आमच्या दिव्यांग बांधवांसाठी संपूर्ण तऱ्हे आम्हाला सहकार्य करतात। त्यामुळे आमचे बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे आनंद दिघे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब हे दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना नव्या योजना आणण्यासाठी आणि आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं संपूर्ण सहकार्य आम्हाला मिळतं आणि आम्हीसुद्धा दिव्यांग व्यक्ती एक आपल्या दिव्यांग व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करतो। त्या माध्यमातून आज आम्ही हा इकडचा दिव्यांग बांधव हे सुद्धा जगामध्ये लोकांसारखे वावरू शकतात। क्रिकेट खेळण्यासाठी आज इंडियामध्ये संपूर्ण शरीरामधले लोक खेळतात, पण ह्याच्यामध्ये व्हीलचेअरवाले जे लोक आहेत ते सुद्धा क्रिकेट खेळतात, अंध व्यक्तीसुद्धा क्रिकेट खेळतात, त्यांच्याकडे पण ॲबिलिटीज आहेत, कर्णबधीर आहेत। असे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये एक ॲबिलिटीज आहे आणि ती ॲबिलिटीज जगापर्यंत पोहोचवण्याचा जो काम आहे तो आमचे आनंद दिघे साहेबांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे। तो जगापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।